विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 31 जुलै 2026 सायंकाळची स्थिती। उजनी आणि वीर धरणातून मिळून आता सध्या 1,44,000 क्युसेकनं पाणी हे सोडलं जात आहे आणि उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, कारण अनेक धरणांमधनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। उजनी धरणातून 80,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, तर नीरा नदीवरील वीर धरणामधून 63,323 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडलं जातं। हे पाणी नीरा नृसिंहपुरातून भीमा नदीत मिसळतं, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पंढरपूरमध्ये नदीकाठावरील वसाहतींचं स्थलांतर सुरू करण्यात आलेलं आहे। सध्या भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे वरील अनेक धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत। आज सायंकाळी 6 वाजता घोड धरणातून 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं होतं। चासकमानमधून 19,780, भामा आसखेडा प्रकल्पातून 9,900, वडिवळेमधून 3,592, आंध्रामधून 1,352, पवनामधनं 8,400, कासारसाईमधनं 1,800, मुळशीमधनं 8,880 आणि खडकवासला प्रकल्पातून 43,571 क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं। यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती यापेक्षा आणखीन वाढणार आहे। सध्या 32,000 क्युसेकनं दौंड पाणी मिसळत आहे, मात्र ही आवक आहे ही वाढत जाणार आहे। तर नीरा खोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे नीरा देवघर प्रकल्पाचे दरवाजे उघडलेत। त्यातनं 15,000 क्युसेक पाणी पुढं सोडलं जात आहे, त्यामुळे वीर प्रकल्प हा 100% भरला आहे। त्यामुळे यातनं 63,000 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे। उजनी धरण जे आहे ते सध्या 98.46% भरलं। यातला एकूण पाणी साठा हा 116.40 TMC आहे। यातलं उपयुक्त पाणी हे 52.75 TMC इतकं आहे। उजनी आणि वीरमधनं सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं नीरा आणि भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। एकत्रित पाणी सोडण्यात आलं असल्यामुळं उद्या भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे। पंढरपूरमध्ये व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा आजूबाजूच्या नदीच्या आसपासच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, वसाहती आहेत, त्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सध्या प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं केले जात आहेत। पंढरपूर तालुक्यातील जे बंधारे आहेत ते सगळे पाण्याखाली आहेत। जुना दगडी फूल हाही पाण्याखाली गेलेला आहे। 1,07,000 क्युसेक विसर्ग झाल्यानंतर पंढरपूर मंगळा रस्त्यावर जुना गोपाळपूरचा जो रस्ता आहे, गोपाळपूरचा जुना पूल, तो पाण्याखाली जातो। त्याचबरोबर 96,000 ते 1,15,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरतं, त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे।